आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी आई, आजवर तू सांभाळून घेतला आहेस, यापुढे बी घेशील. बरं आहे, माझ्या मनातली भीती खरी नको व्हायला. माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे. तिच्या जिद्दीच्या जोरावर आणि तुझ्या आशीर्वादानं ही IPS नक्की होईल. पर आई, माझे हात सोडून विनंती आहे, तिला IPS करच, पर तिला आई होण्याचा बी आशीर्वाद दे. या घराचं गोकुळ होऊ दे. आई, काय रे, ये की सुंदर. काय लपवतो आहेस? बघू. अरे अरे, काय लपवलंस हातात? दाखव की. अरे दाखव. हे काय? आई, तुम्ही पट्टी घ्या. अरे असं का वागतोयस तू? आणि ही पट्टी कशा पाहिजे? काय करायचं हिचं? अहो, आधी तुम्ही पट्टी घ्या, मग मी सांगतो. घ्या. आई, आज तुम्ही मला शिक्षा देणार आहेत बघा. मला लहानपणी शाळा आणि अभ्यास आवडत नव्हता असं सांगताय ना तुम्ही. आता मला आधीचं काय आठवत नाही, पण मी आहे ना असं दगडच असणार आहे बघा. नुसता उदडक्या करत गावभर फिरत असणार आहे. तेव्हा तुम्ही मला मारला असशीलच ना? हा, शिक्षा केली असेलच ना? अरे सुंदर, आता काय त्याचं? जे झालं ते झालं. जुनं आठवून आता काय उपयोग आहे? मला मान्य आहे, जे झालं आहे ते आठवून काय बी उपयोग नाही आणि ते बदलता बी येणार नाही. बराव आई, मी तुमच्या संग काल जे वागलो ना, ते लय चुकीचं होतं बघा. मी तुमच्याशी असं मोठ्या आवाजात बोलायला नाही पाहिजे होतं. त्या संग भांडायला नाही पाहिजे होतं. बघ, माझ्या हातून आहे ना लय मोठी चूक झाली आहे आणि त्या चुकीची शिक्षा आहे ना मला मिळालीच पाहिजे, आणि ती बी तुमच्या हातूनच. द्या मला फटके. ह्यो माझा हात आहे, हातावर फटके द्या. द्या, मला शिक्षा करा. आई, थांबलीस का? मार की मला. काय बी झालं तरी माझ्या सुंदरला मी मारीन वय. नाही सुंदर, मी तुला नाही मारू शकत. आई, थांबलात का? द्या मला शिक्षा. मी लय चुकीचं वागलोय बघा. मला शिक्षा द्या.
नाही रे सुंदर, असं नको बोलू. तू काय मुद्दाम केलं नाही. पण जे काय झालं ना ते तुझ्या मनाला खात होतंय ठाऊक आहे मला. आणि तसं बी तुला ही अशी पट्टी घेऊन मार खायच्या शिक्षेची आयडिया कोणी सांगितलीये हे ठाऊक आहे मला. अक्षरा, तू बाहेर उभी आहेस ठाऊक आहे मला. आत ये बघू. ही अशी शिक्षा घ्यायचं माझ्या सुंदरला सुचलं नसतं. तूच सांगितलंस ना त्याला. चांगलं वाईट काय ते माझ्या सुनबाईला अगदी चांगलं कळतं. मग बायको कोणाची आहे? आता हे बोलण्या इतकं हुशार झालायस तू. अशीच राहा. तुमच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला. काय नशीब आहे अक्षराचं. इतकं प्लॅनिंग केलं, गुरुजींना धमकावलं, सगळं सेटिंग केलं आणि सगळा प्लॅन ऑफ झाला. खरे खरे का खरं आहे? अहो नाही म्हणजे साहेब, आई अंबाबाई कायम अक्षराच्या पाठीशी उभी असते बघा ठामपणे. म्हणून तर देवीने खरा कौल दिला ना. मला तर वाटतंय अक्षरानं IPS व्हावं ही देवीची इच्छा असणार आहे बघा. काय बोलता काय तुम्ही? देवी याची इच्छा आहे. तर देवी याची इच्छा असेल पण अक्षरा जर IPS झाली तर आपण सगळे गोत्यात येऊ. कळताय का तुम्हाला? हो साहेब, जाऊ दे ना. यांच्याकडे कुठे लक्ष देत आहे? यांचं म्हणजे लांडोरीचा पिसारा आणि बिनकामाचा पसारा असं असतंय. त्यापेक्षा आपण असं करूया, आपण एक चांगला प्लॅन करूया ज्याच्यात कोणी बी काही बी करू शकणार नाही. काय प्लॅन आहे? म्हणजे परीक्षेच्या आधी अक्षराला किडनॅप केली तर अक्षराला परीक्षेपर्यंत पोहोचूच दिलं नाही तर नको. इतकं टोकाला जाण्याची काही गरज नाही. आणि अक्षराला परीक्षा देण्यापासून अडवणं ही किरकोळ गोष्ट आणि आपण त्याला जास्त महत्व देतो. आपण असं करू,